करू आता कोल्हापूर एक्सप्लोअर करू यार. बघू आता कोल्हापूरमध्ये काय म्हणतो कोल्हापूरचं. चला. बस पकडली KMT आणि आता तुम्ही लास्ट ब्लॉकमध्ये जसं बघितलं की आणि जसं आपण तिकडनं इकडे बसतोय आणि आता आपण महालक्ष्मी मंदिराच्या दिशेने जातोय. आणि सर्वात खास गोष्ट सांगायची झाली तर आपलं जसं पुणे मेट्रो कॉर्पोरेशनच्या जसं बस आहेत तशा KMTच्या सुद्धा बस आहेत आणि तिथेही पास अवेलेबल आहेत. जसं की तुम्ही बघू शकता हा 40वाला पास आहे यांचा. हा डेली बेसिसवाला डे पास आहे. आता या डे पासच्या थ्रू आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊ आणि दिवसभर आपल्याला जे काही भटकंती करायची ते आपल्या पासच्या आधारावर होऊन जाईल. पर पर्सन 40 रुपये. बघूयात पुढे काय काय. शिवाजी पुतळा भवानी मंडप महालक्ष्मी मंदिर दाखवला. शिवाजी पुतळा भवानी मंडप महालक्ष्मी मंदिर. मित्रांनो आपण आता बसमधून उतरलो होतो तिकडे आणि आता बसचा बघा हा स्टॉप समोर इकडे स्टॉप आहे. तर शिवाजी पुतळा आणि अजून कुठं शिवाजी मंडप. हां शिवाजी पुतळा भवानी मंडप आणि महालक्ष्मी मंदिर याच्यासाठी एकच स्टॉप आहे. तर त्या स्टॉपला उतरल्यानंतर थोडं तुम्ही चालत जर समोर आला तुम्हाला इकडे सरळ रस्ता असा दिसेल आणि इकडे तुम्ही थोडं 2 मिनिटाच्या अंतरावर जर पैदल चालसाल तर तुम्हाला मंदिर मिळून जाईल. आणि मित्रांनो आता तिथनं समोर तुम्हाला सरळ जे दिसतंय हा भवानी मंडप. तर हा मित्रांनो जो माझ्या मागा दिसतोय तुम्हाला भव्य दिव्य हा आहे भवानी मंडप. आणि हा बांधलेला आहे 18व्या शतकात म्हणजे शाहू महाराजांच्या काळात. तर राज दरबार वगैरे जेव्हा भरायचा तेव्हा म्हणजे राज दरबाराचा एक भाग होता हा. आणि जाऊ शकता तुम्ही काय शिल्पकला आहे म्हणजे 18व्या शतकात सुद्धा इतकं सुंदर शिल्पकला व्हायची ह्याचं उत्तम उदाहरण आहे. भक्कम बांधकाम आहे, दगडी बांधकाम आहे. आणि वर तुम्हाला एक छोटीशी घड्याळही दिसत असेल. मित्रांनो हे भवानी मंडप का म्हटलं जातं आहे हा एक प्रश्न आहे. तर भवानी मंडप कारण की आता कोल्हापूर शहर जसं महालक्ष्मी देवीचं मंदिर आणि भवानी मातेचं म्हणजे जी पूजा आणि जी म्हणजे प्रसन्नता मानली जाते या शहरामध्ये त्यामुळं मग याचं नाव भवानी मंडप असं ठेवण्यात आलेलं होतं. असला काहीतरी इतिहास आपल्याला सांगितला जातो आणि आपल्याला बघायला मिळतो. तर पण शिल्पकाम खूप छान. आणि मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मी ज्यावेळेस मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की सकाळी पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर खूप थंड गारवा जाणवतोय पण त्या उन्हाच जास्त तीक्ष्ण उन्हाचा फटका सध्या जाणवतोय. काय वाटतं खूप जास्त ऊन लागते, खूप चटके लागतात अक्षरशः. तर ठीक आहे बघूयात आपण आता फ्रेश होऊयात आणि मग लगेच भवानी मातेचं दर्शन घेऊ आणि आपल्या पुढील प्रवासाला आपण सुरुवात करूयात. मित्रांनो आता आपण जाऊया सरळ दर्शनाच्या रांगेमध्ये आणि मग इथे जेवणासाठी व्यवस्था आहे म्हणजे भोजन व्यवस्था आहे संस्थांतर्फे. पण विषय असा आहे की संस्थांतर्फे जे भोजन आहे ते फक्त बाहेरच्या लोकांसाठीच आहे म्हणजे आपल्यासारख्या लोकांसाठी. तर आपण लगेच दर्शन घेऊया आणि मग पेट पूजा करूया. आणि टायमिंग आहे भोजनाचा 12 ते 3 टायमिंग. चला पहिले दर्शन घेऊयात आणि मग पेट पूजा करूया. बरोबर. मग तुम्हाला भवानी मंडप पण दाखवून देऊ आम्ही. ठीक आहे मग आता दाखवूया की आपण. पण आतमध्ये त्यांच्या बरं वस्तू आहेत त्या वस्तू संग्रहालयात आहे तिकडे तेही दाखवून देऊ. पहिले दर्शन घेऊ आपण. चला आज रांग भली मोठी आहे कारण की आज शनिवार आहे आणि भरपूर भाविक भक्त जे आहेत ते म्हणजे सुट्टी असल्या कारणानं म्हणजे खचाखच अशी भरली आहे पूर्ण चिक्कार गर्दी आहे. ठीक आहे बघूयात आपण. गर्दी बघताय का मित्रांनो. गर्दी म्हणजे इतकी तुडुंब आहे ना आता म्हणजे मला ऑलरेडी बाहेर भरपूर गोष्टी बघायच्या आहेत. एका दिवसात तर कोल्हापूर पूर्ण कव्हर करणं शक्य नाही आहे पण आता आज जाऊन आपल्याला रांगेत लागून पूर्ण दर्शन घेणं हे टास्कच असणार आहे मोठं. बघूयात टास्क म्हणजे काय करावं लागेल.
चला अगोदर चप्पल काढून आता आता चप्पल स्टँडचा विषय काय आहे, तुम्हाला भरपूर लोक फोर्स करणार की हां आमच्या तुम्ही सामान घेसाल तर आम्ही तिथे चप्पल वगैरे ठेवूयात. पण आपण संस्थांचं बघतो आणि संस्थांचं स्वच्छतागृह वगैरे सर्व इकडे भोजनालय वगैरे सर्व गोष्टी संस्थांच्या बऱ्यापैकी आहेत. तर तुम्ही थोडं विचारपूस करा आणि संस्थांच्या लोकांना विचारसाल तर फायदा होईल. चला बघूया आपण आता चप्पल कुठे ठेवायची ते मिळावं पण तुम्हाला म्हणजे या व्हिडिओच्या मार्फत तेवढं तरी कळेल नाही का. विदर्भांचे लोक इकडे आलेच आहे, पण विदर्भांचे महापुरुषसुद्धा इकडे आहेत. बघा गाडगे महाराजांचं मंदिर किंवा काही समाधी किंवा काहीतरी म्हणजे एक मस्त स्टॅच्यू केला त्यांचा काहीतरी उपदेश देण्यासाठी. आणि मित्रांनो सांगायचं मला तुम्हाला एक गोष्ट की शाहू महाराज जे होते तेही खूप म्हणजे समाजसुधारक होते, समाजप्रेमी होते. त्यामुळं विषय काय आहे की या म्हणजे कोल्हापुरात त्यांनी त्या प्रत्येक माणसाचे दडवले की बाबा समाजप्रेम काय असतं, समाजाबद्दल कसं राहायचं, लोकांसोबत प्रेम कसं करायचं. तर दिसतं या इकडच्या लोकांकडून तुम्ही जेव्हा बोलता वगैरे तेव्हा समजतं. मित्रांनो चप्पल स्टँड बघा इकडं एंट्री आहे खाली आणि तुम्ही जर सरळ आला तिकडनं गाडगे महाराजांच्या पुतळ्याच्या थोडं खाली आला तर तुम्हाला लगेच इथं चप्पल स्टँड मिळेल. संस्थांचं चप्पल स्टँड आहे आणि तसं खूप गरमी त्यामुळे पाय जळतात आता. चला 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 मंदिरात कॅमेरा होल्डरचेही सध्या पाय जळतात. तर मित्रांनो आता गाडगे महाराजांच्या स्मारकाच्या इकडे तुम्ही खाली थोडंसं आलात तर ते तुम्हाला एंट्री पॉईंट मिळेल बाईक सेटिंगवर. आणि हा आहे उत्तर दरवाजा आणि उत्तर दरवाजातून आपण आता आत शिरणार आहोत. आणि आता बघूया एकदम प्राचीन अशी वाईब आहे ना, ती वाईब येते. मित्रांनो या क्षणी होतं असं की मागून मला एक हाक ऐकू येते आणि मी बघतो तर मंदिराचे कर्मचारी मला सांगतायत की सर आज जे आहे ते शूटिंग करणं बघा अलाउड नाही आहे. म्हटलं हरकत नाही. तर मित्रांनो त्यामुळं आतली शूटिंग घेणं काही शक्य झालं नाही बघा, पण बघू आपण पुढे. बरं. तर मित्रांनो वेळेच्या अभावामुळे आम्हाला प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेणं काही शक्य झालं नाही बघा, पण LCD स्क्रीनवर आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन झालंही असतं तरी कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नसतो. पण या रांगेमध्ये लागल्यावर तुमचं दर्शन नक्की होईल एवढा सांगण्याचा उद्देश. तर मित्रांनो आता विषय असा झाला की आम्ही मंदिराच्या आतमध्ये शूटिंग काढू नाही शकलो. तिकडे थोडी म्हणजे रिस्ट्रिक्शन आहे शूटिंग्सवरती आणि याच्यावरती. आता आपण हे भवानी मंडप जे आहे त्याच्या आतलं जे म्युझियमसारखं आहे ना, म्युझियम म्हणता येईल ना, त्याची इन्फॉर्मेशन घेऊयात. आपल्यासोबत आपलेच कॅमेरामॅन यांना थोडा जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल. माहिती तर नाही, हो, but काय काय ते बघणारच आहे आपण आता. हां म्हणजे पौराणिक वस्तू आहे म्हणता येईल, ऐतिहासिक वस्तू काही असतील बरोबर. शाहू महाराजांच्या काही वस्तू आहेत तिथे. कसं आहे की ओके शाहू महाराजांच्या वस्तू. शाहू महाराजांचं संगीत विद्यालय असं म्हणतात त्याला. संगीत विद्यालय, अच्छा. गायन करायचं होते. बरं. आणि इकडे तुम्हाला भव्य असं मस्त मोठं आणि खाली दगडाचा कोबा म्हणता येईल, कोबा नाही म्हणता येणार, दगडाचं फ्लोरिंग म्हणता येईल. आणि आत आपण आता एंट्री फाउंडेशन आत असणं आणि हे आत आपण म्हणजे सर्व असं हे संगीत विद्यालय बघा इकडे. म्हणजे सर्व असं ना एकदम पौराणिक दिसतं, एकदम असं ऐतिहासिक फील येतो आहे. म्हणजे त्या वाडा आर्किटेक्चर वगैरे आणि सर्व गोष्टी म्हणजे एकदम व्यवस्थित आहेत बघा. म्हणजे तुम्ही बघायचं आता, अरे वा काय छान आर्किटेक्चर आहे. बघा आमचे सर त्याच्यासोबत दोघं होते आमचे कॅमेराच्या मागचे हिरो. आणि इकडे शाहू महाराजांची मूर्ती बघू शकता.
आता पश्चिम द्वारात तुम्ही इकडे तुम्हाला पण विचारावं लागेल इकडे आल्यानंतर कोणी हेल्प करेल आणि सांगेल तुम्हाला की जे संस्थानाचं अन्न भोजनालय आहे ते कुठे आहे. तुम्ही बघू शकतो तुम्ही दिसतं की श्री महालक्ष्मी अन्नछत्र आणि टायमिंगसुद्धा दिला त्याच्यावरती दुपारी 12 ते 3. आता आपण जाऊयात आणि बघूयात आणि बघूया जेवणात बघू काय आहे. वरती दिसतं महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट. बरं. तर आपल्याला जसं इन्स्ट्रक्शन आपण इथे वाचलेत तसंच आपल्या काकाने सांगितलं की तिकडे जायचं आहे. तर मित्रांनो आपलं चांगलं गाव फसलेलं आहे कारण की आपण इथे जेवणासाठी आलेलो होतो पण त्यांनी सांगितलं की कुपन घेतल्याशिवाय आपल्याला जेवण मिळणार नाही. काही लोक इकडे जेवणासाठी येतात अर्धा तास थांबून त्यांना मग रिटर्न जावं लागते. तर मंदिराच्या लाईनमध्ये लागून अगोदर कुपन घ्यावं लागते नंतर जेवायला मिळतं.